जय भवानी. ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळेस शिंदे सरकार होतं 2024 ला एक घोषणा झाली होती. त्यावेळेस नुकतेच महाविकास आघाडीचे 30 पेक्षा जास्त खासदार निवडून आले होते आणि त्यावेळेस अनेक घोषणांचा पाऊस पडला होता. त्यातली एक फार महत्वपूर्ण घोषणा ही होती की महाराष्ट्र सरकार नदी जोड प्रकल्प करते. आज त्याच प्रकल्पाचं अजून प सुद्धा पुढे गेलेलं नाही. त्या प्रकल्पासाठी 2,85,000चा जो निधी लागणार आहे तो निधी केंद्र सरकारकडून वित्तीय संस्थाकडून अपेक्षित होता. परंतु नुकतंच असं लक्षात येतंय की केंद्र सरकार ह्या निधी बाबतीत सकारात्मकता दर्शवत नाही. म्हणजे नीट जर विचार केला येत तर हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प शेतकऱ्याच्या जीवनासाठी फार क्रांतिकारक आहे. कारण हा पायाभूत सुविधेचा प्रकल्प आहे. पाणी ही इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा शेतकऱ्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. मग जर नीट विचार केला जी गोष्ट शेतकऱ्यासाठी वरदान ठरू शकते, जी शेतकऱ्यासाठी क्रांतिकारक ठरू शकते, ती सरकार त्याच्या बाबतीत गांभीर्य नाही. मग सरकारचं शेतकऱ्याचं धोरण काय आहे तर जे काही शेतकऱ्याचं उत्पन्न आहे ते दुप्पट करणं. मग शेतकऱ्याचं जर उत्पन्न दुप्पट करत असेल तर असे पायाभूत सुविधाचे जे प्रोजेक्ट आहेत सरकार त्याला मोठमाती देऊ शकत नाही. सरकारला असे प्रोजेक्ट फार तातडीनं पूर्ण करावे लागतात. पण असा जर निष्काळजीपणा सरकार करत असेल तर सरकारचं जे बोलणं आहे त्याच्या बाबतीत शंका येऊ शकते. त्याच्यानंतरचा महत्वपूर्ण भाग आहे मग शेतकऱ्यांसंबंधी सरकारचं धोरण नेमकं आहे काय. ते धोरण हेच म्हणावं लागेल की 5 वर्षाला आली की एक कर्जमाफी करणं. शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कर्जमाफी नाही तर तुमचेच पैसे वेगळ्या मार्गाने तुम्हाला येतात, तेही कमी प्रमाणात. म्हणजे 5-6 वर्षाला एकदा कर्जमाफी होते असं जर आपण समजलो तर शेतकऱ्याचा 5-6 वर्ष जो भाव चोरला जातो त्यातले ते 5-10% रक्कम आहे. शेतकऱ्याची जर अशीच वाताहत होत राहिली तर एक लक्षात घ्यावं लागेल उद्या जर क्रांती झाली तर हा त्यातला केंद्रबिंदू ठरेल. त्यामुळे सरकारनं लक्षात घ्यावं की हा देश कृषीप्रधान आहे.